तेव्हा आपण ही दृश्य पाहतो नागपुरातील सरसंघचालक मोहन भागवत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती आल्याचं आपण पाहतोय। आज 29 महानगरपालिकांचं भविष्य ठरणार आहे। दरम्यान मी पुन्हा एकदा जाणार माझा सहकारी तेजस मोहदुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, मोहन भागवत सुद्धा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवरती आलेले आहेत। सध्या नागपूरचं चित्र काय वाटतंय, काय होईल? अगदी सुरुवातीपासून जे आहे ते निवडणूक जेव्हा असतात त्यावेळेस जे आहे मोहन भागवत संघ सरसंघचालक आहेत ते आवर्जून जे आहे ते मतदान करायला येत असतात। आपण लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या निवडणुकीत सुद्धा मोहन भागवत मतदान करायला येत असतात। महाल स्थित असलेल्या नाईट हायस्कूलमध्ये मोहन भागवत जे आहेत ते मतदान करायला आले। यासोबत जर बघितलं असेल तर संघ पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते अतिरिक्त पोलीस प्रशासनाच्या जे आहे ते कडा बंदोबस्त आहे। आपण बघू शकता की 551 जागेसाठी संपूर्ण हे मतदान ते नागपुरात पार पडणार आहे आणि संपूर्ण राज्याचे लक्ष जे आहे ते नागपुरात असणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर 3004 जे आहे ते मतदान केंद्र आहेत आणि या संपूर्ण मतदान केंद्रावर जर बघितलं असेल तर आता सध्याच्या घडीला पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने बघितलं असेल तर मोहन भागवत जे आहे ते मतदान करतील आणि त्यानंतर जे आहे ते माध्यमांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत। सध्याच्या घडीला मी या ठिकाणी जर बघितलं असेल तर माध्यमांसोबत जे आहेत ते पदाधिकारी असेल यासोबत पोलिसांचे सुद्धा आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते गर्दी पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेला जे आहे ते गालबोट लागू नये यासाठी जे आहे ते संपूर्ण 3004 मतदान केंद्रावर पोलिसांची करडी नजर आहे। सीसीटीव्ही कॅमेरेज तैनात असणार आहे। यासोबत जे बघितलं असेल तर 993 इमारतीमध्ये मतदान होऊ घातलेलं आहे। त्यामुळे सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल हे सुरुवातीपासून जे आहे ते नागपुरात ताबा घेऊन होते। देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी सुद्धा प्रचार सभा घेतले। नितीन गडकरी असतील यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील यांनी सुद्धा सुरुवातीपासून प्रचार जे आहेत ते उडी घेतली होती आणि आता आज जर बघितलं असेल तर मतदान प्रक्रिया पार पडत आहे। 7:30 वाजता जी आहे मतदानाची वेळ असते आणि त्याच्या अगोदर जे आहे ते मोहन भागवत सरसंघचालक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्या अगोदर जर बघितलं असेल तर संघाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा जे आहे ते मतदानाचा हक्क बजावला आहे, लोकशाहीचा हक्क बजावलेला आहे। एकूणच जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे पोलिसांचे बंदोबस्त आहे, कुठलेही अजूनचे प्रकार घडू नये यासाठी जे आहे ते संपूर्ण शहरात जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त सध्याच्या घडीला नागपुरात पाहायला मिळणार आहे। सिद्धेश सर, नक्कीच तेजस, धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि इतर जे सहकारी आपले जोडले गेलेले होते त्यांचे सुद्धा आभार। आपण पाहतोय सध्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर सह इतर महानगरपालिकांचं भविष्य आज ठरणार आहे। 29 महानगरपालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतदार कुणाच्या पदरात आपला कौल देणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रत्येक महानगरपालिकांच्या निवडणुकांची मतदानाची तयारी आता ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय सध्या मुंबई, ठाण्यासह 29 मनपांसाठी मतदान प्रक्रिया पार पडतीये। अगदी थोड्याच वेळात आता या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांगा सुद्धा लावायला आता सुरुवात केलेली आहे। ही आपण दृश्य पाहतोय काही मतदार केंद्राबाहेरची। मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांगा लावायला आता सुरुवात केलेली आहे। अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल।